तर आलेले आहे या आठवड्याचे ओपनिंग वोटिंग ट्रेंड. कालचं जर का तुम्ही भाऊचा धक्का पाहिला असेल, भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश भाऊंनी सांगितलेलं आहे की जे गेल्या आठवड्यामध्ये 9 कंटेस्टंट नॉमिनेट होते तेच या आठवड्यात सुद्धा नॉमिनेट असणार आहेत आणि भाऊचा धक्का संपल्यानंतर लगेच वोटिंगला सुरुवात होणार आहे. ही वोटिंग शुक्रवार दुपारी 12 वाजेपर्यंत असणार आहे. म्हणजे पुढच्या शुक्रवारी भाऊच्या धक्क्याचं शूटिंग होणार आहे आणि पुढच्या शुक्रवारी एक ना एक कंटेस्टंट घरातून बाहेर 100% जाणार आहेत. तर आता या दिवसाचे ओपनिंग वोटिंग ट्रेंड काय आहेत हे थोडंसं समजून घेऊया. 9 कंटेस्टंट नॉमिनेट आहेत. तर 9 नंबरवरती आहे परत एकदा प्रभूला अजिबात सुद्धा लोक सपोर्ट करत नाही आहेत आणि लोकांचं हे म्हणणं आहे की हा सूरज चव्हाणची कॉपी आहे. त्याच्या रील व्हायरल झालेल्या आहेत आणि त्या रील लोकांना अजिबात सुद्धा आवडत नाही आहे, म्हणून त्याला वोटिंगच होत नाही आहे आणि तो नंबर 9 वरती आहे. नंबर 8 वरती आहे रुचिता जामदारचे शब्द लोकांच्या कानाला टोचत आहेत. लोक टीव्ही म्यूट करत आहेत रितेश भाऊ म्हटलं तसं. त्याच्यामुळे तिच्या वोटिंगवरती खूप मोठा परिणाम झालेला आहे आणि तिला खूप कमी वोट मिळालेले आहेत. खरं तर प्रभू आणि त्याच्या वोटमध्ये जास्त अंतर सुद्धा नाही आहे आणि ती नंबर 8 वरती आहे. नंबर 7 वरती आहे राधा पाटीलला कालही विश्वास नव्हता की ते घरामध्ये राहील आणि मला असं वाटतं तिच्या प्रेक्षकांना किंवा तिच्या चाहत्यांना सुद्धा विश्वास नाही आहे, म्हणून तिला एवढे वोट कमी पडत आहेत. खरं तर राधाचा परफॉर्मन्स पण त्या लेवलचा नाही आहे की लोक तिला वोट करतील. त्याच्यामुळे राधा पाटीलला सुद्धा कमी वोट आहेत आणि नंबर 7 वरती आहे. खरं तर शेवटचे जे 3 लोक आहेत राधा, रुचिता आणि प्रभू, या तिघांच्या वोटमध्ये खूपच कमी अंतर आहे. म्हणजे कोणीही कोणाची जागा घेऊ शकतो ही परिस्थिती आहे. नंबर 6 वरती आहे करण सोनवणे वहिनींना खूप जास्त कॉन्फिडन्स होता आणि त्यांना असं वाटत होतं की माझे जे चाहते आहेत ते मला वाचवतील, काही झालं तर मी यातून सेफ होईल. पण आता सध्या परिस्थिती ही आहे की ते नंबर 6 वरती आहे. म्हणजे जर का 9 लोकांच्या यादीमध्ये ते नंबर 6 वरती आहेत तर ते टॉप 5 मध्ये सुद्धा नाही आहेत. विचार करण्याची गोष्ट आहे की करण सोनवणेचे एवढे जास्त फॅन्स आहेत पण त्याला वोट का करत नाही आहेत. तो नंबर 6 वरती आहे. नंबर 5 वरती आहे अनुश्री माने. करणपेक्षा अनुश्रीला जास्त वोटिंग होतंय, याचाच अर्थ तुम्ही समजून घ्या की करणचा परफॉर्मन्स लोकांना आवडत नाही आहे आणि अनुश्री नंबर 5 वरती आहे. नंबर 4 वरती आलेले आहेत दीपाली सय्यद लोकांना आवडायला लागलेले आहेत. रितेश भाऊंनी त्यांना झापल्यापासून त्या लोकांमध्ये अजून जास्त फेमस झालेले आहेत. तन्वी आणि यांचा वाद सुद्धा खूप जास्त फेमस झाला होता आणि कदाचित त्याच्यामुळे त्यांचं वोटिंग वाढलेलं आहे आणि त्या नंबर 4 वरती आलेले आहेत. नंबर 3 वरती आलेले आहे दिव्या शिंदे सरकारला खूप जास्त सोशल मीडियावरती सपोर्ट आहे. त्यांची PR टीम तर खूपच जास्त ॲक्टिव्ह आहे. PR टीम प्रत्येक सोशल मीडियाच्या व्हिडिओवरती जाऊन कमेंट करत आहे आणि PR टीम वोटिंगला सुद्धा लोकांना एनकरेज करत आहे आणि त्यामुळे दिव्या शिंदे नंबर 3 वरती आलेले आहेत. नंबर 2 वरती आहेत सागर कारंडे यांचा परफॉर्मन्स खूपच सुंदर राहिलेला आहे. रितेश भाऊंनी सुद्धा कौतुक केलेलं आहे आणि त्याचा फायदा इथे त्यांना होताना दिसतोय. लोकांनी खूप सारं वोट केलेले आहेत आणि सागर कारंडे नंबर 2 वरती आलेले आहेत. आणि नंबर 1 वरती परत एकदा राज्य करतोय रोशन भजनकर. मला विश्वासच बसत नाही की जो कंटेस्टंट घरामध्ये काहीच खेळत नाही आहे तरी सुद्धा त्याचे चाहते त्याला बिग बॉसच्या घरात पाहण्यासाठी एवढे जास्त उत्सुक आहेत की तो नंबर 1 वरती आहे. मला असं वाटतं सगळ्यात जास्त जर का सोशल मीडियाचे लॉयल फॅन कोणाचे असतील तर ते रोशन भजनकरचे आहेत, कारण त्याला कंटिन्यू वोट होत आहेत आणि तो नंबर 1 वरती आहे. गेल्या आठवड्यातही तो नंबर 1 वरती होता आणि या आठवड्याच्या सुरुवातीला सुद्धा तो नंबर 1 वरती आहे. वोटिंग ट्रेंड असे आहेत की नंबर 1 वरती राज्य करतोय रोशन भजनकर, तर शेवटच्या नंबरवरती आहे कालू डॉन. तुमचं काय म्हणणं या वोटिंगबद्दल आणि येणाऱ्या शुक्रवारी नक्की काय होईल नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आता वोटिंगमध्ये खूप सारे बदल होणार आहेत कारण येणारा आठवडा खूप थरारक असणार आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकाराबद्दल हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.